चल बाई येते. हा भाऊ म्हातारीने एवढा जन्मा भराचा आठवाटू घेतलाय दादा. म्हाताऱ्याने बी जर बरं वाईट पाहिलं नाही. म्हातारा बी तसाच होता आमचा म्हातारा भाऊ. 8-8 जणांना आवरा जाय नाही, पण या म्हातारीने चुटकी सारखाच मातीत घातला ना भाऊ. म्हातारी एवढी शिल्लक आहे भाऊ आमचे, काय सांगाव. म्हातारीमुळे मला बीपी शुगर थायरॉइड सगळे एकखट्टी झालंय. काय सांगाव, कोणाला सांगणार आहे. आणि सुना आल्या भाऊ, कानाच्या वर झाल्या सुना. लेका बी नाकाच्या खाली गेले का काही कोणाचं ऐकत नाही भाऊ. म्हातारपणात कोणी पाहत नाही आणि कोणी कोणाचं राहत नाही. तुला वाईट नको वाटे देऊ दादा. तुला वाटत असून म्हातारी काय लावली बडबड, बर का. बिलकुल वाईट नको वाटे देऊ दादा. त्या माई सारखीची पाहिजे बर का. त्या माय बापाला बी जीव लाव रे दादा. माय बापाशिवाय माय बापाचं कोणीच राहत नाही रे दादा. लेकराशिवाय त्याची सगळी संपत्ती लेकरच राहते रे दादा. शेवटपर्यंत लेकरायलाच करावं लागतं रे. माय बापाने आपल्याला एवढा जन्म द्यायला, एवढं हे केलं. पोचलं कोणासाठी केलं, एवढं शिकले सवरेला कोणासाठी केलं सांग ना दादा. मा एवढा जीव तुटतो ना दादा, एवढा चिडचिड होता मला. मी कोणाला सांगणार आहे. मला जर बरं पाहत नाही माझ्या घरचे पोरं बी मला दुखून पाहिला दादा. काय सांग दादा. माग बाय बाजूला रे पुढे पाय दादा. बरं दादा किती पुण्याचं काम केलं तू. लग्न होईल रे दादा लवकरात लवकर. लय सोन्या आणि लेकरं होतील रे दादा तुला. लय पाहिलं की बरं केलं. लय पुण्याचं काम केलं. असंच पुण्याचं काम करत राह दादा जन्म भर का. पुन्हा भेटलं तर पुन्हा मला गाडीवर घ्या दादा. तुला इड तिड दिसनच मी बर का दादा. चांगलं आहे रे दादा. तू मोठा व्हायला की शाबास तुला दादा शाबास. असंच पुण्याचं काम कर. मला पुन्हा भेट रे दादा. बाई मला गेला आहे का मग रे भाड्या.